रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज की जय. ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रवचनरूपी सेवा करत आहोत. सेवा सुरू करण्यापूर्वी प्रथम प्रार्थनेने आरंभ करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदे तू तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती कुदेवे सदा वंदिता. सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्याविषयी सेवा सुरू करत आहोत. सेवा एका ओवीने प्रारंभ करूया. जनी जन्म घेऊन नाही तो व्यर्थ जावा कृपेने जनांचा उद्धार करावा. जो जन्म घेतलेला आहे, मनुष्याचा जन्म घेतलेला आहे, तो आपण वाया जाऊ द्यायचा नाही, व्यर्थ जाऊ द्यायचा नाही. तर आपण काय करायचं आहे? आपण जनांचा उद्धार करायचा आहे, असं या ओवीचा मतित अर्थ आहे. श्रीमद भगवत गीतेत 5व्या अध्यायातील 18 क्रमांकाचा श्लोक आहे. त्यात भगवंत काय उपदेश करतात ते पाहूया. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिना. या श्लोकाचा अर्थ असा: विद्येने युक्त विनयी ब्राह्मण गायी, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांमध्ये समत्व भाव बाळगणारे ज्ञानी हे समदर्शी असतात. म्हणजेच आज आपण समाजामध्ये काय पाहतो तर एकता ही हवी आहे असं स्वतः परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगत आहेत. आणि आपण जर विद्या ग्रहण केली, विद्या घेतली
तरच आपल्याला हे सर्व ज्ञान प्राप्त होत आहे. म्हणजेच शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला परमात्मा परमेश्वर भगवंत या श्लोकातून सांगत आहे. हे विश्ववंद्य पांडित्यशाली धर्म आणि कर्म दोघांवर चालली ही गाडी. आजच्या प्रवचनात स्मरू या थोर विभूती ज्यांनी घडवली समाजाला नवी दिशा नवी शक्ती. आज आपण आपल्या प्रवचनात या महान समाज सुधारकाला प्रार्थना करूया आणि त्यांचे विचार स्मरूया. आपण आज आपल्या सेवेमध्ये थोर समाज सुधारक, क्रांतिकारक, उद्योजक असे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याविषयी विवेचन करूया. या थोर महात्म्याचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी धनकवडी पुणे जिल्ह्यामध्ये झाला. यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कटगुण हे गाव आणि हे माळी समाजातील. यांचे आजोबा हे पेशव्यांच्या दरबारी असत. त्यावेळी पेशव्यांनी त्यांना काही जमीन ही इनाम म्हणून दिली होती आणि त्यांना सांगितले होते की तुम्ही फुले पिकवत जा, म्हणजेच फुले पिकवा आणि काही फुले ही आम्हाला पेशव्यांना पुरवीत जा, फुले पुरवण्याचे काम करा असं स्वतः पेशव्यांनी सांगितले होते. ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव आणि हे सुद्धा तेच काम करत असत. गोविंदराव आणि त्यांचे चुलते दोघेही फुलेच विकत असत. पहा, ज्यावेळी पेशव्यांनी ज्योतिराव फुले यांच्या आजोबांना फुले पुरवण्याचे काम सांगितले, त्यापूर्वी त्यांचे आडनाव हे गोऱ्हे असे होते. परंतु ते फुलांचं उत्पादन जमिनीमध्ये घेऊ लागले, शेतामध्ये घेऊ लागले आणि फुले पुरवण्याचंच काम करू लागले. तेव्हा सर्व लोक त्यांना फुले या आडनावाने ओळखू लागले. अशा प्रकारे यांचं गोऱ्हे हे आडनाव जाऊन त्याऐवजी आता फुले हे आडनाव आलेलं आहे. ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव हे आपला पारंपरिक व्यवसाय करत असत. फुले विकत आणि काही फळे सुद्धा विकत असत. त्यांची आई चिमणाबाई ही ज्योतिराव लहान असतानाच तिचे निधन झालेले आहे आणि नंतर ज्योतिराव फुले यांचा सांभाळ त्यांची मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलेला आहे. सगुणाबाई यांनी मायेने महात्मा ज्योतिराव फुले यांना सांभाळलेलं आहे आणि त्यांचं संगोपन केलेलं आहे. त्यांना ज्योतिराव फुले हे सगुणाई असं म्हणत असत. ज्यावेळी ज्योतिराव फुले यांचं वय 13 वर्षांचं झालं त्यावेळी त्यांचा विवाह झाला. होय, त्यावेळी तशी पद्धतच होती. लहान वयातच विवाह होत असत. 13व्या वर्षी विवाह झाला तो नायगाव येथील खंडोजीराव नेवसे पाटील यांची कन्या सावित्री यांच्याबरोबर. त्यावेळी सावित्रीबाईंचे वय होते 9 वर्षांचे. 1840 मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे आणि आता सावित्रीबाई या ज्योतिराव फुले यांच्या घरी आलेल्या आहेत.
त्याच वेळी त्या लहान असताना त्यांना एका ख्रिस्ती मिशनऱ्याने एक पुस्तक दिले होते, भेट म्हणून दिले होते. पण सावित्रीबाई या काही शिकलेल्या नव्हत्या, त्या कधी शाळेत गेलेल्या नव्हत्या, पण त्यांना त्या पुस्तकाबद्दल एक प्रेम होतं, जिव्हाळा होता, म्हणून सासरी येताना त्यांनी ते पुस्तक आपल्या बरोबर आणलं होतं. आणि ज्यावेळी त्या सासरी आल्या तेव्हा पाहिलं तर घरात हे सर्व पुस्तकच होती जी ज्योतिराव फुले यांची होती. 1941 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्कॉटिश मिशन स्कूल पुणे येथे प्रवेश घेतलेला आहे. तो किस्साही असाच गमतीशीर आहे. सावित्रीबाई यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी दिलेले पुस्तक बरोबर आणले. ते पूर्ण इंग्रजीत होते आणि ज्या सगुणाई आहेत या सुद्धा एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घरी त्यांचे मुलं सांभाळण्यासाठी जात असत, म्हणजेच दाईचे काम करण्यासाठी जात असत. त्यावेळी ते ब्रिटिश अधिकारी, त्यांची पत्नी आणि घरातील सर्व माणसे हे इंग्रजीत बोलत असत. तेच शब्द वारंवार कानावर पडून आता सगुणाई यांना त्यांची भाषा कळू लागली होती आणि हळूहळू ती ब्रिटिश भाषा म्हणजेच इंग्रजी भाषा बोलू सुद्धा लागल्या होत्या. आणि हाच प्रभाव महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर पडला. त्यांना वाटले आपल्याला सुद्धा आता या शिक्षणाची गरज आहे आणि हे शिक्षण आपल्याला सुद्धा आलं पाहिजे. सगुणाई यांनी सुद्धा प्रेमाने ज्योतिराव फुले यांना सांगितलं, हो ज्योतिबा, तू सुद्धा काय कर, आता हे इंग्रजी आहे ते शिकून घे, म्हणजे सर्व समाजाला त्याचा फायदा होईल. आणि अशा प्रकारे 1941 साली त्यांनी स्कॉटिश इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतलेला आहे. शिक्षण चालू झालेलं आहे. ज्यावेळी शिक्षण चालू झालं त्यावेळी ज्योतिराव फुले यांना कळलेलं आहे की आपण शिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे, कारण सर्व समाज, धर्म, जात, पंथ यांच्या नावाखाली दुःखी आहे आणि आता शिक्षण घेणे ही एक गरज आहे, ते आपण घेतलंच पाहिजे. समाजामध्ये काही भाग पडले होते, काही सवर्ण समाज होता, काही दलित समाज होता आणि मग सवर्ण समाजाकडून नेहमी अपमान सहन करावा लागत होता, त्रास सहन करावा लागत होता. याचे दुःख ज्योतिराव फुले यांना वाटत होते. मग त्यांनी काय केले, त्यांना वाटले आपण जर एकट्याने शिक्षण घेतलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मग काय करावे, आता आपण आपली पत्नी सावित्री हिला सुद्धा शिकवावे, कारण जर आपल्याला समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षण द्यायचे असेल तर त्यांना शिकवण्यासाठी कुणीतरी महिला शिक्षिका हवी. मग काय करायचे, क्रांती करायची, मग ती घरातूनच करायची. मग त्यांनी काय केले तर सावित्रीबाईंना सांगितले, सावित्री चल आता आपण शिक्षणाचं काम हाती धरूया. तेव्हा सावित्री म्हणाली, पण मला तर त्यातील काहीच कळत नाही. होय, आता ते सर्व तू शिक आणि तुला ते शिकायचंय, कारण तू जर शिकली तरच समाजातील सर्व स्त्रिया ते शिकतील, नाहीतर आपला समाज असाच खितपत पडेल आणि अंधारातच राहील. त्यांनी सावित्रीबाईंना समजून सांगितले, जर धान्य शेतात उगवायचं असेल तर आधी त्या एका धान्याला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं. त्या धान्याने जर जमिनीत गाडून घेतलं नाही तर ते पीक ताठ उभं राहणार नाही, ते ताठ उभं राहणार नाही. म्हणून आता गरज आहे आपण दोघांनीही या जमिनीमध्ये गाडून घ्यायचं आहे, म्हणजे आता आपण शिक्षण घ्यायचं आहे, त्याशिवाय हा समाज सुधारणार नाही. म्हणून आपण आधी शिकलं पाहिजे, तुला आधी शिकावं लागेल. त्यांनी ध्येय आणि ध्यास घेतलेला आहे. ते म्हणतात की
या समाजाला शिकवण्याचं काम मला करायचं आहे. आय विल एज्युकेट माय पीपल. मी हे काम करील, मी माझ्या सर्व समाजाला शिक्षित करीन, हे त्यांनी ध्येय मनाशी ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आता ते स्वतःही शाळेत जात आहेत आणि पत्नी सावित्रीबाई आणि बरोबर सगुणाई ह्यांना देखील शिक्षण देत आहेत. याप्रमाणे त्यांनी आता शिक्षणाचे कार्य सुरू केलेले आहे. एक वेळ गमतीने शिक्षक ज्योतिराव फुले यांना म्हणतात, तुम्ही माळी लोक शिकून काय करणार? तेव्हा ज्योतिराव फुले शिक्षकांना उत्तर देताना म्हणतात की गुलाबाच्या फुलाला काटे असतात, पण सुगंध सुद्धा असतो ना. मग आम्ही ते काटे झेलू आणि सुगंध पसरवून देऊ. आम्ही सर्व दुःख सहन करू आणि आमचा समाज सुखात कसा राहील याचा विचार करू. असंच जणू महात्मा ज्योतिराव फुले हे शिक्षकांना सांगत होते. पण त्यांना आधी करायचे होते, नंतर सांगायचे होते. आधी केले मग सांगितले. आपण शिक्षणाचं बीज समाजामध्ये रोवायचं आहे आणि ते काम आपल्याला सुरू करायचं आहे, हे त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग आता त्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि पत्नीला शिक्षण दिलेलं आहे. 1847 साली मे महिन्यात सावित्रीबाई फुले यांनी सगुणाई यांना शाळा चालू करून दिली. परंतु काही कारणामुळे ती चालू शकली नाही. ती लगेचच बंद पडली. मग 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शाळेचा श्री गणेशा केलेला आहे. बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा चालू केलेली आहे आणि तिथे शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले या शिक्षिका आहेत. त्या आद्य शिक्षिका ठरलेल्या आहेत. त्यावेळी त्यांच्या शाळेत 6 मुली होत्या. 6 मुलींवर सुरू केलेली शाळा आता चांगली चालू लागलेली आहे. खूप यातना आणि खूप कष्ट घेतलेले आहेत. वेळोवेळी शेणाचा मारा आणि शिव्यांची लाखोली सुद्धा त्यांनी सहन केलेली आहे. लोकांचे ठुंकणे सुद्धा अंगावर घेतलेले आहे आणि अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये मुलींसाठीची शाळा चालू केलेली आहे. त्यांनी शाळेत मुलींना शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहे. सावित्रीबाई फुले यांना बरोबर घेऊन पती असणारे ज्योतिराव फुले हे कार्य करत आहेत. त्यांना आता समाजाला सुधारणा करायची आहे, समाज शिकवायचा आहे आणि शहाणा बनवायचा आहे. म्हणून त्यांनी पत्नीलाच शिक्षिका केलेलं आहे. विठ्ठल नाम स्मरुणी अज्ञान नाहीसे होई, शिकवाया लागली श्री नवा काळ उजळे. म्हणजेच परमेश्वराचं नाव घेतलेलं आहे, विठ्ठलाचं नाव घेतलेलं आहे आणि त्या विठ्ठलाचं नाम स्मरून आता शिक्षणाचं कार्य सुरू केलेलं आहे. अज्ञान मिटवायचं आहे आणि हे थोर कार्य आहे ते आता चालू केलेलं आहे. त्यांचे विचारधोरण अतिशय महत्त्वाचे आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले आणि ही अविद्या हे एवढ्या अनर्थाचं मूळ आहे. म्हणून आपण आता हे अज्ञान घालवायचं आहे. या एकाच वाक्यावरून त्यांच्या विचारांची खोली आपल्याला दिसून येते आणि असा हा
थोर महात्मा शिक्षणासाठी, केवळ महिलांच्या शिक्षणासाठी धडपडत आहे, त्रास घेत आहे. हे कार्य चालू झाले, परंतु समाजातील काही लोकांना हे वाईट वाटले, पाहू शकले नाहीत आणि मग त्यांनी सावित्रीबाई यांना त्रास दिलेला आहे. त्यांच्या घरी जाऊन गोविंदराव फुले यांना सांगितलेले आहे की मुलगा कसा वागतोय ते पहा, ते आम्हाला सहन होत नाही. त्यावेळी त्यांनी काय केले, त्यांनी मुलाला बाहेर काढले. म्हणजेच पहा, गोविंदरावांनी ज्योतिरावाला घराबाहेर काढले. त्यावेळी गोविंदराव बोलल्यामुळे ज्योतिराव आता घरातून बाहेर जाऊ लागले. सावित्रीबाई या आत होत्या. त्यांनी काय केले, त्याही आपल्या पतीबरोबर चालू लागलेल्या आहेत. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री तू थांब इथे, तू माझ्या बरोबर येऊ नकोस. तेव्हा नाही, त्या म्हटल्या जेथे पती जाईल तेथेच पत्नीने जायचं असतं, अशी ही साथ द्यायची असते. आणि दोघेही घराबाहेर पडलेले आहेत. आता घराबाहेर पडल्यानंतर त्यांना उस्मानभाई शेख यांनी सहारा दिलेला आहे, आश्रय दिलेला आहे. तेथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. परंतु जे शिक्षणाचं कार्य आहे ते मात्र थांबवलेलं नाही. त्यांनी शाळा चालू केलेल्या आहेत. दुसरी शाळा सुद्धा 1851 चालू केलेली आहे आणि तिसरी शाळा सुद्धा 1853 मध्ये चालू केलेली आहे. ती समाजातील दलित लोकांसाठी सुरू केलेली आहे. त्यावेळी खूप विरोध झालेला आहे आणि आता ही शाळा चालू करून जर लोकांना ज्ञान आलं तर काय करायचं, यावेळी सवर्णांना राग आलेला आहे. त्यांनी ज्योतिराव फुले यांना मारण्यासाठी सुपारी दिलेली आहे. त्यावेळी 1000 रुपये सुपारी देऊन 2 माणसे मारेकरी म्हणून पाठवलेले आहेत. 1000 रुपये सुपारी घेऊन 2 मारेकरी ज्योतिराव फुले यांना मारण्यासाठी आलेले आहेत. धोंडीराम, महादेव कुंभार आणि सज्जन रोडे असे ते 2 मारेकरी आहेत. त्यांचा वध करण्यासाठी, खून करण्यासाठी, हत्या करण्यासाठी आलेले हे मारेकरी आहे. पण ज्यावेळी ज्योतिराव फुले यांच्या जवळ आले त्यावेळी ज्योतिराव हे वाचत होते, अभ्यास करत होते. मारेकरी आलेले पाहून त्यांना अजिबातही भीती वाटलेली नाही आणि ते म्हटले, का रे बाबांनो, काय हवं तुम्हाला? आम्ही तुम्हाला मारण्यासाठी आलो आहोत. मग मला मारून तुम्हाला काय मिळेल? मारायचे असेल तर खुशाल मारा. पहा, ते सुपारी घेऊन आलेले 2 मारेकरी, त्यांचं मत परिवर्तन झालेलं आहे आणि दोघे जण नतमस्तक झालेले आहेत. त्यांनी ज्योतिराव फुले यांना नमस्कार केलेला आहे आणि आमचं चुकलं, आम्हाला लोकांनी तुम्हाला मारण्यासाठी पाठवलं. दोघेही आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जवळ आलेले आहेत, सहवासात थांबलेले आहेत. आणि काय आश्चर्य पहा, जे मारायला आले होते तेच दोघे जण आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जवळ आहेत. त्यावेळी त्यांनी धोंडीराम महादेव कुंभार यांची परीक्षा पाहिलेली आहे, बुद्धी पाहिलेली आहे, तर ते हुशार आहेत. म्हणून ज्योतिराव फुले यांनी त्यांना काशी क्षेत्री पाठवलेलं आहे. कशासाठी? तर संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी. होय, तेच होते जे फुले यांना मारायला आले होते, ते मारेकरी होते. त्यांना स्वतः फुले यांनी काशी क्षेत्री पाठवलेलं आहे आणि त्यांना संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला आहे. त्यांनी आता
पंडितराव ही पदवी घेतलेली आहे. 1884 सालची गोष्ट आहे. गोंदवलेची शृंगेरीचे मठाधिपती आहे आणि तेथे या कुंभार यांनी, धोंडीराम महादेव कुंभार यांनी मठाधिपती यांना हरवलेलं आहे चर्चेमध्ये. अशी यांची बुद्धिमत्ता आहे. म्हणजेच पहा, त्यांची बुद्धिमत्ता महात्मा फुलेंनी ओळखलेली आहे आणि त्यांना शिक्षण दिलं तेव्हा ते पंडितराव झालेले आहे. दुसरे असणारे सज्जन रोडे हे सुद्धा आता सावित्रीबाई फुले यांचे गार्ड बनलेले आहेत. दोघेही जण त्यांच्या जवळ आहेत आणि आता शिक्षणाचा प्रभाव दोघांवरही दिसून येतो. सज्जनराव रोडे यांच्या सुनबाई यांचेही नाव सावित्रीबाई आहेत आणि त्या सुद्धा सत्यशोधक समाज संस्थेमध्ये काम करत आहेत. अशा प्रकारे जीव घेण्यासाठी आलेले दोन जीव होते, त्यांचे भले या महात्म्याने केलेले आहे. म्हणूनच त्यांना महात्मा अशी पदवी सर्व लोकांनी आदराने दिलेली आहे. त्यांनी लोकांचे कल्याणच केलेले आहे. जरी वडिलांनी घराबाहेर हाकललं होतं तरी आता त्यांचे काम पाहून हळूहळू लोक जवळ येऊ लागलेले आहेत. कोणी त्रास देणारे असतात तर कोणी जवळ घेणारे असतात, अशी परिस्थिती असते. पण वेळ ही सुद्धा यावी लागते, घटना सुद्धा घडावी लागते. त्याशिवाय माणसाला काही समजत नसते आणि उमजतही नसते. जर ध्येय नसलं तर ती माणसं साबणाच्या फेसाप्रमाणे असतात. ती क्षणभर दिसतात आणि क्षणानंतर नष्ट होऊन जातात. पण जर ध्येय असलं तर माणूस जरी निघून गेला तरी त्याने केलेलं कार्य हे अमर राहत असतं, अमर राहत असतं. त्यासाठी ध्येय असावं आणि जीवनामध्ये काहीतरी घटना व्हावी, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळी शिवाजी महाराज हे औरंगजेब यांच्या 50व्या वाढदिवसाला गेले होते तेव्हाची गोष्ट, कथा, कहाणी आपल्याला ज्ञातच आहे. औरंगजेबाने त्यांचा अपमान केला आणि त्यांना मागील रांगेत जागा दिली. तो त्यांना सहन झाला नाही. अपमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी पावले उचललेली आहेत आणि त्याप्रमाणे ते वागलेले आहेत. ते वाढदिवसाला थांबलेले नाही. तशीच एक गोष्ट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सुद्धा जीवनात घडलेली आहे. त्यांचे एक मित्र आहेत, सवर्ण जातीतले मित्र आहेत आणि मित्राचे लग्न आहे. मित्राने बोलावलेले आहे म्हणून महात्मा ज्योतिराव फुले लग्नासाठी गेलेले आहेत. लग्नाला गेले परंतु लग्न मित्राचे आहे, मित्र त्याच्या घाईतच आहे आणि म्हणून इतर जे नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुणे आहेत आलेले, ते ज्योतिराव फुले यांच्याकडे पाहून कुत्सितपणे हसत आहेत आणि म्हणत आहेत, या कुंब्याचं आपल्या लग्नात काम काय. अनेक जणांचे शब्द कानावर पडलेले आहेत आणि मित्राच्या लग्नासाठी गेलेले महात्मा ज्योतिराव फुले तेथून निघून आलेले आहेत. ते लग्नामध्ये थांबलेले नाहीत. त्यांना अपमान वाटलेला आहे आणि मग आता त्यांनी ठरवलं आहे की आपण शिकायचं आणि आपल्या समाजाला सुद्धा आपण शिक्षित करायचं, त्यांना सुद्धा आपण शिक्षित करायचं. पहा, प्रोत्साहन मिळालेलं आहे, उलट प्रेरणा मिळालेली आहे आणि आता जिद्दीने कंबर कसलेली आहे. शिक्षणासाठी तर वाहूनच घेतलेलं आहे आणि अनेक जण त्यांच्या कार्यात सहभागी होऊ लागलेले आहेत. त्यांचे तालमीतले जे गुरु आहेत लहुजी साळवे यांनी सुद्धा अनेक वेळा सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे.
लहुजी साळवे यांची मुलगीच मुक्ता साळवे ही सावित्रीबाई फुले यांची शिष्य आहे आणि सर्व लोक आता थोड्या थोड्या अंतराने का होईना पण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे येऊ लागलेली आहेत आणि त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होऊ लागलेली आहे. फातिमा शेख या मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका ठरलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा आता सावित्रीबाईंबरोबर कार्य करण्यासाठी सुरुवात केलेलं आहे. सरस्वतीबाई गोवंडे, शांताबाई चौधरी या शिक्षिका आता सावित्रीबाईंना मदत करू लागलेल्या आहेत, सहकार्य करू लागलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर ख्रिस्ती मशिनरी यांचा सुद्धा प्रभाव होता आणि त्यांच्या प्रभावामुळेच आता महात्मा ज्योतिराव फुले यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. सावित्रीबाईंना ख्रिस्ती मशिनरी कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण दिलेले आहे आणि तेथूनच त्यांना शिक्षिका नंतर मुख्याध्यापिका हे पद मिळालेले आहेत. स्वतः ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ज्यावेळी शाळांची तपासणी केली तेव्हा त्यांना आदर्श शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका असे शेरे दिलेले आहेत आणि अशा प्रकारे आता शिक्षणाचे कार्य चालू झालेले आहे. जातीभेद, लिंगभेद आणि वर्णभेद हा फुले दाम्पत्याला अजिबात मान्य नव्हता. त्यामुळे ते त्याच्या तीव्र विरोधामध्ये होते. महात्मा ज्योतिराव फुले यांची विचारसरणीच अशी होती की प्राण्यांमध्ये पुरुष श्रेष्ठ, प्राणी आहे त्या प्राण्यांमध्ये पुरुष ही जात श्रेष्ठ आहे, परंतु मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. म्हणजेच जे माणसं आहे यामध्ये स्त्री ही श्रेष्ठ आहे असं फुले यांचं मत आहे आणि ते म्हणतात पुरुष आणि स्त्री हे दोघंही जन्मापासून मुक्त आहेत, वेगळे आहेत, परंतु दोघांना सुद्धा हक्क हे समान आहेत, समानतेचा हक्क आहे. आणि जर आपण म्हणतो पती आणि पत्नी ही एका गाडीची दोन चाके आहेत, तर ह्या जीवनाच्या गाडीची ही दोन चाके जर वेगाने पुढे जायची असली तर काय महत्त्वाचं आहे, तर यांना शिक्षण महत्त्वाचं आहे. या चाकांमधला जो दुवा आहे तो महत्त्वाचा आहे असं महात्मा ज्योतिराव फुले हे सांगत आहेत. स्त्री भ्रूण हत्या आणि बालविवाह, विधवांवर होणारे अन्याय अत्याचार हे पाहून जीव तुटत आहे आणि म्हणून त्यांनी विधवांचे पुनर्वसन करण्यासाठी घरे उभारलेली आहेत. त्यांना सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगण्यासाठी अधिकार दिलेले आहेत. स्वतः हाल अपेक्षा सहन केलेले आहेत, अनेकांचे अपमान सहन केलेले आहेत, परंतु समाजातील ज्या बालविधवा आहेत त्यांच्या मुलांसाठी त्यांनी अनाथालये बांधलेली आहेत आणि त्यांची सोय होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सर्वांनी सन्मानाने जगावं म्हणून कार्य केलेलं आहे. स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि म्हणून स्वातंत्र्यानं जगण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. त्यांचे 4 प्रकारचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापना केलेली आहे. त्यामध्ये समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. महिलांचे शिक्षण यावर भर दिलेला आहे. यासाठी त्यांनी फुले विद्यालयाची स्थापना केलेली आहे. गुलामगिरी या पुस्तकातून त्यांनी जाती व्यवस्थेवर कडक प्रहार केलेले आहेत. आणि समानतेचे संदेश दिलेले आहेत.
चौथी गोष्ट म्हणजे शेतकरी हक्कासाठी त्यांनी लढा दिलेला आहे. कृषी सुधारणा करण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम योजलेले आहेत, राबवलेले आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे आणि विधवा समस्यांवर उपाय योजलेले आहेत. कार्य सुरू आहे आणि समाजासाठी कार्य करता करता ते काही लिखाणही करत आहेत. त्यांनी काही साहित्यही लिहिलेले आहे. शेतकऱ्याचा सूड, छत्रपती शिवाजी, त्यांच्यावर आधारित पोवाडा, तसेच तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसाब अशी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुरु आहेत गुरुजी फाळके आणि हे सुद्धा एक थोर समाज सुधारक आहे. खतफोडीचे बंड हे एक आंदोलन 1875 मध्ये उभं राहिलेलं आहे. या खतफोडीच्या बंडामध्ये सावकाराकडे मनमानी कारभार होत असे आणि सावकाराचे जे कारभार आहेत या विरुद्ध आंदोलन या बंडामध्ये आलेले आहे. यात असे ठरलेले आहे की नांगर चालणार नाही आणि जमीन सुद्धा विकणार नाही अशी भूमिका या बंडामध्ये घेतलेली आहे. जे कार्य करायचं आहे ते कार्य जिद्दीने आणि नेटाने चालू आहे आणि त्यांनी असेच कार्य करत राहत आहेत. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाज ही एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जे जमीनदार, शेठजी, पुरोहित आहेत यांच्याकडून अन्याय होत आहे आणि त्या अन्यायातून सुटका करण्यासाठी, त्या गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. दलित समाजाला मुक्त करून त्यांचे हक्क देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजेच दलित समाज हा गुलामगिरीत जखडलेला आहे. हे पाहून फुले यांना त्रास होत आहे, वाईट वाटत आहे आणि म्हणून या समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाज याचे घोषवाक्यच असे आहे, सर्वसाक्षी जगतपती नकोच त्याला मध्यस्थी, असं या संस्थेचं घोषवाक्य आहे. सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर झटणारे असे हे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आहेत. यांनी क्रांती केलेली आहे, क्रांतीचा सूर्य दाखवलेला आहे, म्हणून त्यांना क्रांती सूर्य ही उपाधी दिलेली आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी, खोट्या रूढी परंपरा ह्या खोडून टाकण्यासाठी, मोडून टाकण्यासाठी त्यांनी वर्चस्व असणाऱ्या संस्कृतीला विरोध केलेला आहे आणि असे हे क्रांतिकारक, समाज सुधारक, थोर महात्मा ज्योतिराव फुले आहे. ज्यावेळी लोक सावित्रीबाईंच्या अंगावर थुंकत त्यावेळी सावित्रीबाईंना महात्मा ज्योतिराव फुले यांनी समजावून सांगितलेले आहे की सावित्री, अशा थुंकीला जर घाबरशील तर हजारो स्त्रिया अंधारात राहतील. म्हणून आपल्याला घाबरून चालायचे नाही, आपल्याला क्रांती करायची आहे, बदल घडवायचे आहेत आणि स्त्रियांना शिक्षण द्यायचे आहे. म्हणून आपल्याला ताठ उभे राहायला हवे आणि ते आपण करायचे आहे. राजकारणामध्ये स्त्रियांना आणलं ते महात्मा गांधींनी, परंतु सामाजिक चळवळीमध्ये महिलांना पुढे आणलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी. महिलांनी समाजामध्ये स्थान मिळवावं ही कळकळीची भूमिका महात्मा ज्योतिराव फुले यांची आहे. 1888 मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केलेली आहे. महान विचारवंत, थोर समाज सुधारक, लेखक
तत्वज्ञ, क्रांतिकारक आणि संपादक असणारे हे महात्मा ज्योतिराव फुले थोर उद्योजक सुद्धा आहेत आणि राजकारणी सुद्धा आहेत. त्यांनी अर्थतज्ञ, कार्यकारी संचालक, शेअर मार्केटचे अभ्यासक, उद्योगपती, नंतर पुन्हा कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापन केलेली आहे आणि या कंपनीकडून अनेक कामे केलेली आहेत. कात्रजचा जो बोगदा आहे तो बोगदा, येरवड्याचा पूल, खडकवासला धरणाचा कालवा आणि मुंबईतील हजारो कापड गिरण्या, मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल, परळ रेल्वेचे वर्कशॉप आणि भंडारदरा जलाशय, तसेच सयाजीराव गायकवाड यांचा 200 एकर जमिनीवरील राजवाडा हा यांच्या कंपनीकडून तयार झालेला आहे, बांधलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे सोने आणि चांदीच्या दागिन्यांचे शिक्के बनवण्याची एजन्सी होती. असे अतिशय श्रीमंती असणारे महात्मा ज्योतिराव फुले हे समाजासाठी अविरत झटत होते. 1869 या वर्षाचा टर्नओव्हर 21,000 रुपये एवढा आहे. त्यावेळी टाटा उद्योग समूह या कंपनीचा टर्नओव्हर 2,000 रुपये एवढा होता. 1876 ते 1886 महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्याचे आयुक्त आहेत. एक वेळची गोष्ट आहे, आगरकर आणि टिळक यांच्यावर खटला भरला होता आणि जामिनासाठी पैशांची गरज होती. त्यावेळेस ज्योतिराव फुले यांनी 1,000 रुपये जामीन फी भरली होती आणि आगरकर टिळक यांना सोडवले होते. त्यावेळी सोन्याचा त्यावेळेचा भाव होता 10 रुपये तोळा. या काळात त्यांनी 1,000 रुपये मदत आगरकर आणि टिळक यांना केली होती. जेव्हा व्यवस्था बेईमान होतात आणि कायदे हे एकाधिकारशाहाकडे जातात, खरं बोलायला भीतीच्या छायेतून जावं लागतं, तेव्हा सामान्य माणसाला आधार देण्याचं, धीर देण्याचं, टिकवून ठेवण्याचं काम या फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे आणि या समाजाच्या नेहमी बरोबर हे फुले दाम्पत्य राहिलेलं आहे. त्यांना स्वतःला मूलबाळ झालं नाही. त्यावेळी एक वेळ असंच पत्नीने, सावित्रीबाईने म्हटलं, तुम्ही दुसरा विवाह करा. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपण एखाद्या विधवेचे मूल दत्तक घेऊया. आपण समाजाला शिकवतो आणि आपण तसं वागायचं नसतं. आपण लोकांना काय शिकवतो. त्यावेळी मग काशीबाई नावाच्या एका विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला आहे. त्याचे नाव यशवंत. त्याला शिक्षण दिले आणि डॉक्टर केलेले आहे. असं थोर व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले यांचं आहे. अस्पृश्यता विरोधी कार्य त्यांनी केलेलं आहे. सर्वांसाठी समान न्याय हवा, समान हक्क हवेत, असं महात्मा ज्योतिराव फुले यांचं मत होतं. दलित समाजाला पाणी मिळत नाही आणि कुणी पाणी देत नाही, ही तळमळ त्यांना वाटत असे. त्यांनी स्वतःच्या घरचे हौद या दलित समाजासाठी खुले करून दिलेले आहेत आणि इथून पाणी न्या असं सांगितलेलं आहे. आपण लोकांसाठी जगावं हीच भावना त्यांच्या मनात मूळ धरून होती. सर्व लोक हे
परमेश्वराचे अंश आहेत आणि आपण त्यांना परमेश्वराचं रूप म्हणून पाहायचं, असंच जणू महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटत होतं. या विद्वांसाठी त्यांनी जे कार्य केलं ते खरोखरच प्रशंसनीय असं आहे. त्यांचे पुनर्विवाह करून देणे किंवा समर्थन करणे हे काम त्यांनी केलेलं आहे. अनाथ मुलांचं संगोपन करणे आणि त्यांना शिक्षण देणे हे कार्य केलेलं आहे. इफ यू वॉन्ट टू अपलिफ्ट द सोसायटी, एज्युकेट द वुमेन. स्त्रियांना शिकवा. भर हा त्यावरच आहे की तुम्ही स्त्रियांना शिकवा. शिक्षण ही खरी देवपूजा आहे, असं स्पष्ट आणि प्रामाणिक परखड मत महात्मा ज्योतिराव फुले यांचं आहे. सामाजिक परिवर्तन के लिए शिक्षा आवश्यक है. सामाजिक परिवर्तन हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर शिक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे, असं त्यांचं मत आहे. महात्मा फुले केवल एक विचारक ही नहीं, महात्मा फुले केवल एक विचारक ही नहीं बल्कि समाज के लिए वो मशाल है, मशाल है, मशाल है. आपण या महान पुरुषाला जरी म्हणत असलो की महान पुरुष हे आपल्यातून निघून गेले, तरी हे देहाने निघून गेले, परंतु विचारांनी मात्र सदैव आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून यांचे विचार आपण जपायचे आहेत, त्यांच्या विचारावर आपण चालायचं आहे. वी आर नॉट इन्फेरियर बाय बर्थ, वी आर ओनली केप्ट इन्फेरियर बाय सिस्टीम. आपण सर्वांनी शिक्षण घ्या, शिक्षणाचं महत्त्व जाणा आणि आपण स्त्रियांनाही तितकंच शिकू द्या, असं महात्मा फुले यांना वाटत होतं आणि त्याप्रमाणेच ते वागत होते. त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या विचारांचा जास्त प्रभाव होता. थॉमस पेन यांनी अनेक विचार मांडलेले आहेत, अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत, पण त्यापैकी राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर अधिक प्रमाणात पडलेला दिसून येतो. आणि या थॉमस पेन यांचे विचारच असे विशाल होते. ते म्हणायचे, हे जग हाच माझा देश आहे, हे जे जग आहे हा माझा देश आहे आणि या जगातील जे सर्व लोक आहेत, ह्या लोकांचं जर भलं झालं तर तोच माझा धर्म आहे, त्यांचं भलं करायचं हा माझा धर्म आहे, असे गूढ विचार या थॉमस पेन यांचे आहेत. यांच्याच विचाराच्या प्रभावाखाली महात्मा ज्योतिराव फुले यांचे सुद्धा विचार उमललेले आहेत आणि त्याप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी कार्य केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असंच म्हणतात आणि हिंदुस्थानचे वॉशिंग्टन असंही म्हटलेलं आहे. त्यांनी एक मोठ्या उद्योजकापासून ते राजकारणीपर्यंत काम केलेलं आहे आणि आपले जे जीवनकार्य आहे ते जीवनकार्य फक्त शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे. त्यांनी एक वेळ तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा संप घडवून आणलेला होता. का तर विधवा स्त्रियांना जर समजावून सांगितले की केश वपन करू नका तर त्या ऐकत नव्हत्या किंवा
समाजाच्या दबावामुळे त्यांना ते करावं लागत होतं. मग त्यांनी काय केलं तर 1869 या साली नाभिकांचा संपच घडवून आणला आणि त्यांना सांगितलं की इथून पुढे तुम्ही या विद्वांचे केशवपन करायचे नाही. असं कार्य चालूच होतं आणि हे कार्य थोर क्रांतिकारकच करू शकतात. 28 नोव्हेंबर 1890 या दिवशी प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे निधन झालेले आहे. त्यापूर्वी 2 महिने ते सतत आजारीच असत. परंतु या कालात सुद्धा त्यांनी नेहमी लेखन केलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले यांना जे आपलं कार्य चालू आहे ते कार्य असंच चालू ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. मग आता जरी हा क्रांतीसूर्य मावळला असला तरी क्रांतीसूर्याने केलेले जे कार्य आहे ते मात्र अमर राहिलेले आहे आणि असेच कार्य त्यांच्या जीवनाची ओळख ठरलेले आहे. शिकविल्या कन्याने निवेच्या दिव्या, ज्योतिबा झाला अंधारात, झळाळत ठिणगा. घडवले समाज नव्या चेतनेने, क्रांतीचा झाला तो सूर्य पूर्ण तेजाने. या क्रांतीसूर्याने महिलांना शिक्षणाचा मान दिलेला आहे, महिलांसाठी शिक्षण सुरू केलेले आहे आणि त्यांना समाजात समतेचे स्थान दिलेले आहे. स्वतःच्या घरापासून क्रांती करून त्यांनी ती क्रांती सफल केलेली आहे. अशा या थोर महात्म्याला सर्वांनी वंदन करूया. गर्दन धारू जाती तला, फुलांचा दीप विचारांचा, तुडवीत गेला पायवाट अन्यायाच्या वारांचा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दुःख झेलुनी श्री शिक्षणाचा, रचला पक्का बिनधास्त. सावित्रीच्या हातात दिलं ज्ञानाचं शस्त्र खास. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. क्षुद्रातून क्षुद्र वंद्य, हीच झाली त्यांची पूजा. सत्य शोधणाऱ्यांच्या पाया, घातला स्वाभिमानाचा गूळ. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. प्रत्येक अक्षर होत जणू क्रांतीचा रणशिंग वाजवणार. गुलामगिरीची जळती लेखणी, उठली समाज जागवणार. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. महात्मा नुसता नाव नव्हे, हा विचारांचा झरा. ज्याचं पाणी पिऊन आजही परिवर्तनाचा वारा.
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हे नसलं शरीरानं पण आहे ते प्रत्येक तत्वात, फुले म्हणजे दीपसंच घडवणारा तेजोमय जात। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। महात्मा फुले नाम घेता जागतो आत्मा रे, महात्मा फुले नाम घेता जागतो आत्मा रे। राम कृष्ण हरी म्हणा, राम कृष्ण हरी म्हणा रे। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। आज झालेली ही प्रवचनरूपी सेवा या वंदनीय अशा महात्म्याच्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरणी अर्पण करून आपण आपल्या सेवेला पूर्णविराम देऊया। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज की जय, संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय, आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय, महात्मा ज्योतिराव फुले की जय, सावित्रीबाई फुले की जय। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।